राज ठाकरे उत्तर भारतीयांविरोधात तिरस्कार पसरवतायत। मनसेची मान्यता रद्द करावी। उत्तर भारतीय विकास सेनेच्या सुनील शुक्लांची सुप्रीम कोर्टात याचिका। जुन्या शहराचं नाव बदलून काय होणार आहे? कायदा सुव्यवस्था महागाई ही कमी होत असेल तर शहराचं नाव बदला। खुलताबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरनं अबू आझमींचा राज्य सरकारवर निशाणा। घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देणार। वाळू उपसा करून धरणांची क्षमता वाढवणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नवं वाळू धोरण जाहीर। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली घोषणा। एमएमआरडीएच्या प्रकल्पांबाबत सरकारचे 5 महत्वाचे करार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। प्रकल्पांसाठी 4,07,000 कोटींचा निधी। निधीमुळे एमएमआरडीए क्षेत्रातल्या विकासाला गती मिळणार। माजी क्रिकेटपटू केदार जाधवचा भाजपमध्ये प्रवेश। बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश। रत्नागिरीतले काँग्रेसचे नेते सहदेव बेटकरांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर केला प्रवेश। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी पुढची सुनावणी आता 29 एप्रिलला। हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठातली पहिली सुनावणी संपली। प्रकाश आंबेडकरांकडनं स्वतः कोर्टामध्ये युक्तिवाद। लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर। 30 एप्रिलला मिळणार पुढचा हप्ता। आणि सोनं चांदीच्या दरामध्ये घसरण। सोन्याचे दर 3,113 रुपयांनी घसरले तर चांदीचे दर 12,360 रुपयांनी कमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।